मित्रांनो, जर तुम्हीही 2027 मध्ये लॉ सीईटी देण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 3 इयर LLB सीईटीची डिटेल माहिती पाहणार आहोत. तर याच्यामध्ये आपण या परीक्षेची असणारी एलिजिबिलिटी, पेपर पॅटर्न, सिलेबस, प्रिपरेशन स्ट्रॅटेजी आणि महत्त्वाच्या तारखा डिस्कस करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, लॉ सीईटी साठी असणारी जी लाईव्ह बॅच आहे ती ग्लोबल ऑनलाईन मध्ये 13 जुलै पासून सुरू होत आहे. या बॅच मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातील. रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर सुद्धा इथे अवेलेबल असतील. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि प्रॅक्टिस साठी 2000 पेक्षा अधिक MCQ चा संच इथे दिला जाणार आहे. या बॅचला जॉईन करण्यासाठी प्ले स्टोर वरती जाऊन तिथे ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करा. त्यामध्ये रजिस्टर करून महाराष्ट्र लॉ सीईटी 3 इयर किंवा 5 इयर 2027 हा कोर्स सर्च करून एनरोल करू शकता. आणि जर तुम्हाला जॉईनिंग मध्ये काही अडचण येत असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबर्सवरती आजच कॉन्टॅक्ट करा आणि ही बॅच जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी अगदी आत्तापासूनच सुरू करा. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात सुरुवातीला आपण या परीक्षेचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया पाहणार आहोत. 3 इयर LLB सीईटी देण्यासाठी तुमच्याकडे ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे. जर तुम्ही ग्रॅज्युएशनच्या फायनल इयरला आता असाल तर तुम्ही ही परीक्षा देऊ शकता, किंवा तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं असेल तरीही तुम्ही ही एक्झाम देऊ शकता. तुम्ही ओपन कॅटेगरी मधून येत असाल तर तुम्हाला मिनिमम 45% मार्क्स तुमच्या ग्रॅज्युएशन मध्ये असणं गरजेचं आहे. जर तुम्ही VJNT, SBC, OBC कॅटेगरी मधून येत असाल तर तुम्हाला मिनिमम 42% मार्क्स इथे असणं आवश्यक आहे. तेच जर आपण SC ST कॅटेगरीसाठी पाहिलं तर 40% मार्क्स मिनिमम तुम्हाला असणं आवश्यक आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेसाठी कुठल्याही प्रकारचं अप्पर एज लिमिट नाहीये. तुमचं एज काहीही असू द्यात, अगदी तुम्ही रिटायरमेंटला असू द्यात, तरीही तुम्ही ही परीक्षा देऊ शकता. जर आपण या परीक्षेचा पॅटर्न पाहिला तर या परीक्षेमध्ये टोटल तुम्हाला 120 प्रश्न विचारले जातात आणि हे प्रश्न 120 मार्क्सला असतात. म्हणजे प्रत्येक योग्य उत्तराला तुम्हाला 1 मार्क इथे दिला जातो आणि हे 120 प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला 120 मिनिटांचाच वेळ असतो. म्हणजे प्रत्येक प्रश्न तुम्हाला 1 मिनिटामध्ये सरासरी सॉल्व्ह करावा लागतो आणि 1 मिनिटामध्ये एक प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला MCQs ची रेग्युलर प्रॅक्टिस करावी लागते. कारण या परीक्षेमध्ये लॉजिकल अँड अॅनालिटिकल रिझनिंग सारख्या सेक्शन मध्ये तुम्हाला जे प्रश्न विचारले जातात ते प्रश्न कन्फ्युजिंग असतात आणि त्याला सॉल्व्ह करण्यासाठी वेळ सुद्धा खूप जास्त द्यावा लागतो. आणि त्यामुळे कदाचित विद्यार्थ्यांचं जे टाइम मॅनेजमेंट आहे ते बिघडतं आणि पूर्ण पेपर जो आहे तो सॉल्व्ह करण्यासाठी वेळ मिळत नाही. तर त्यासाठी आत्तापासूनच तुम्ही MCQs ची प्रॅक्टिस सुरू करणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमचा स्पीड जो आहे तो बिल्ड होईल आणि या परीक्षेमध्ये तुमचं टाइम मॅनेजमेंट व्यवस्थित होईल. त्यासाठी ग्लोबल ऑनलाईनच्या लाईव्ह बॅच मध्ये तुम्हाला 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट दिल्या जातात. त्या मॉक टेस्टच्या माध्यमातून आणि MCQsच्या सेटच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही या MCQsचं प्रिपरेशन करू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेमध्ये कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाहीये. म्हणजे तुमचं उत्तर जरी चुकलं तरी तुमचे मार्क्स इथे कमी होत नाहीत. पुढे जर आपण या परीक्षेची लँग्वेज पाहिली तर इंग्लिश आणि मराठी अशा दोन्ही लँग्वेजेस मध्ये तुम्ही हा पेपर देऊ शकता. त्यानंतर प्रश्न जे विचारले जातात ते MCQ पद्धतीचे असतात आणि ही परीक्षा ऑनलाईन होते. म्हणजे तुम्हाला एक्झाम सेंटरवरती जाऊन तिथे कम्प्युटरवरती ही एक्झाम द्यावी लागते. यामध्ये जर तुम्हाला कम्प्युटर नॉलेज कमी असेल तरीही काही अडचण नाहीये, कारण तुम्हाला तिथे फक्त ऑप्शन्स सिलेक्ट करायचे असतात. तिथे वेगळं तुम्हाला काही करायचं नसतं आणि एक्झाम सेंटरवरती जे इन्व्हिजिलेटर असतात ते सुद्धा तुम्हाला मदत करण्याचं काम करतात जर तुम्हाला कम्प्युटर ऑपरेट करण्यामध्ये काही अडचण येत असेल तर. आता जर आपण या परीक्षेचा सिलेबस पाहिला तर लीगल ॲप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंग या सेक्शन मधून तुम्हाला 24 प्रश्न विचारले जातात. आता हा जो सेक्शन आहे याच्यामध्ये तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन वरती प्रश्न विचारले जातात. त्यानंतर टॉर्ट असेल, क्रिमिनल लॉ असेल, त्याच्यानंतर फॅमिली लॉ असेल, इंटरनॅशनल लॉ असेल, कॉन्ट्रॅक्ट असेल, इत्यादी टॉपिक मधनं तुम्हाला इथे 24 प्रश्न विचारले जातात. जनरल नॉलेज विथ करंट अफेअर्स हा 32 मार्कचा सेक्शन आहे. इथे तुम्हाला हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, जनरल सायन्स इत्यादी विषयांमधून तसेच करंट अफेअर मधून गेल्या 1 वर्षातील आणि त्यापूर्वीचे जे सिग्निफिकंट इव्हेंट असतात त्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात. काही केसेसमध्ये स्टॅटिक जनरल नॉलेज सुद्धा इथे विचारलं जातं. पुढे लॉजिकल अँड अॅनालिटिकल रिझनिंग जो सेक्शन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बुद्धिमत्ता चाचणी या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. मग त्यामध्ये सिरीज असेल,
त्याच्यानंतर डायरेक्शन अँड सेन्स असेल, कोडिंग डिकोडिंग असेल, सिटिंग अरेंजमेंट असेल, क्लॉक्स अँड कॅलेंडर असेल, सिलोजिझम असेल, वेन डायग्राम असेल, इत्यादी वेगवेगळ्या टॉपिकवरती तुम्हाला इथे प्रश्न येऊ शकतात, जे 24 प्रश्न तुम्हाला इथे येतात आणि याच सेक्शनला खूप जास्त वेळ तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी द्यावा लागतो. त्यानंतर इंग्लिश लँग्वेज हा 40 मार्कचा विषय 3 इयर CET साठी आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला कॉम्प्रिहेन्शन म्हणजेच पॅसेज आणि त्याच्यावरती असणारे प्रश्न, तसेच ग्रामर आणि व्होकॅब्युलरी वरती प्रश्न विचारले जातात. आता हे जे प्रश्न असतात आणि याची जी डिफिकल्टी लेवल असते ती 12वी पर्यंतची डिफिकल्टी लेवल तुम्ही एक्सपेक्ट करू शकता. खूप जास्त टफ असा हा सेक्शन नाहीये. स्कोरिंगसाठी हा बेस्ट सेक्शन असणार आहे. त्यामुळे या सेक्शनची प्रॅक्टिस करणं तुम्हाला खूप गरजेचं आहे. याच्यामधून स्पेशली तुम्हाला व्होकॅब्युलरी करणं गरजेचं आहे. त्यानंतर रीडिंग कॉम्प्रिहेन्शनची प्रॅक्टिस सुद्धा मॅक्सिमम इथे तुम्ही करावी. कारण विद्यार्थी मित्रांनो, जर इंग्रजी वाचण्याची आपल्याला सवय नसेल तर परीक्षेमध्ये रीडिंग कॉम्प्रिहेन्शन मध्ये जे प्रश्न विचारले जातात तिथे सुद्धा आपला खूप जास्त वेळ जाण्याची शक्यता असते. त्यामुळे रेग्युलरली इंग्लिश वाचण्याची प्रॅक्टिस तुम्ही ठेवा, जेणेकरून तुमचं कॉम्प्रिहेन्शन बिल्डअप होईल. आता विद्यार्थी मित्रांनो, या सर्व विषयांवरती ग्लोबल ऑनलाईनच्या लाईव्ह बॅच मध्ये तुमचे लाईव्ह क्लासेस घेतले जातात. तसेच तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा इथे अवेलेबल असतात. सोबतच या विषयांच्या नोट्स सुद्धा तुम्हाला इथे दिल्या जातात. आता जर ही एक्झाम तुम्हाला क्रॅक करायची असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला एक्झामचा पॅटर्न समजणं गरजेचं आहे. प्रश्न कुठल्या पद्धतीचे विचारले जातात, प्रश्नांची डिफिकल्टी लेवल काय असते हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. सोबतच तुम्हाला त्या MCQची प्रॅक्टिस करणं सुद्धा गरजेचं आहे. प्रिव्हियस इयरच्या एक्झाम मध्ये कशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारले गेले होते, कुठल्या टॉपिक वरती जास्त प्रश्न विचारले गेले होते हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर करंट अफेअर्ससाठी तुम्ही रेग्युलरली न्यूजपेपर वाचणं गरजेचं आहे. कारण जर तुम्ही न्यूजपेपर रेग्युलरली वाचला, उदाहरणार्थ आपण द हिंदू घेऊयात, तर या वाचनामधून तुमचं करंट अफेअर बिल्ड होईल. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कॉम्प्रिहेन्शनसाठी सुद्धा इथे मदत होणार आहे. त्यानंतर लीगल रिझनिंग आणि कॉन्स्टिट्यूशन बेसिक्स वरती तुम्हाला फोकस करणं गरजेचं आहे. कारण लीगल रिझनिंग मधून 8 ते 9 प्रश्न तुम्हाला प्रिन्सिपल अँड फॅक्ट बेस्ड येतात. तसेच कॉन्स्टिट्यूशन मधून तुम्हाला जनरल नॉलेज मध्ये पॉलिटी आणि सिव्हिक्स याच्या अंडर सुद्धा कॉन्स्टिट्यूशनचे प्रश्न विचारले जातात. सोबतच लीगल ॲप्टिट्यूड मध्ये सुद्धा तुम्हाला कॉन्स्टिट्यूशनचे प्रश्न विचारले जातात. म्हणजेच कॉन्स्टिट्यूशन असा टॉपिक आहे की ज्याच्यावरती मॅक्सिमम क्वेश्चन तुम्हाला या CET मध्ये विचारले जातात. आता विद्यार्थी मित्रांनो, या एक्झामची प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हाला रेग्युलरली मॉक टेस्ट प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. आणि तुमच्या चुका कुठे होत आहेत, कुठल्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला सुटत नाहीयेत, कुठल्या प्रश्नांना तुम्हाला अडचणी येत आहेत आणि वेळ जास्त लागत आहे, याचं अनालिसिस करणं सुद्धा गरजेचं आहे. जेणेकरून वेळेतच तुम्ही या ज्या चुका आहेत त्या सुधारू शकता आणि मग परीक्षेमध्ये तुमच्या या चुका परत होणार नाहीत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 1 वर्षाचा काळ आपल्याकडे अवेलेबल आहे. त्याच्यामुळे तुम्हाला इथे कन्सिस्टन्सी मेंटेन करणं गरजेचं आहे. रेग्युलरली तुम्हाला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. रोज 1 ते 2 तास जरी तुम्ही आत्तापासून या परीक्षेसाठी दिला तर नक्कीच महाराष्ट्रातलं जे टॉपचं कॉलेज आहे ते म्हणजे GLC मुंबई, ते तुम्हाला मिळणं खूप अवघड नाहीये. कारण या परीक्षेचं जर डिफिकल्टी लेवल आपण पाहिली तर मॉडरेट टू इझी हा पेपर असतो. खूप जास्त हार्ड पेपर नाहीये हा. पण तुम्ही जर एक्झाम ओरिएंटेड स्टडी केला, तुम्ही जर व्यवस्थित रेग्युलरली प्रॅक्टिस केली आणि व्यवस्थित जर हा सिलेबस फॉलो केला तर तुम्हाला या परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळणं खूप अवघड नाहीये. जर आपण या परीक्षेच्या इम्पॉर्टंट डेट्स जर पाहिल्या तर आपलं जे नोटिफिकेशन आहे ते साधारणतः नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये येईल. त्यानंतर या परीक्षेचे जे ऍप्लिकेशन फॉर्म आहेत ते जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये युजली सुरू होतात. हॉल तिकीट आपले मार्च महिन्यामध्ये येतात आणि एक्झाम ही आपली एप्रिल महिन्याच्या अराउंड असणार आहे. त्यानंतर जर या परीक्षेचा रिझल्ट पाहिला तर मे महिन्यामध्ये याचा रिझल्ट लागतो. कॅप राऊंड हे जून महिन्यामध्ये चालू होतात आणि ऍडमिशन्स ही जुलै महिन्यापासून सुरू होतात. आता विद्यार्थी मित्रांनो, हे प्रिपरेशन करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनचे बुक सुद्धा आता Amazon वरती आणि तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे अवेलेबल आहेत. या बुक्स मध्ये तुम्हाला संपूर्ण थिअरी सोप्या शब्दामध्ये कव्हर करून दिलेली आहे. सोबतच तुम्हाला ऍक्च्युअल प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स दिलेले आहेत. प्रॅक्टिससाठी तुम्हाला क्वेश्चन बँक सुद्धा अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये 25 प्रॅक्टिस पेपर आणि 2600 पेक्षा अधिक MCQ तुम्हाला उत्तरांसहित इथे मिळणार आहेत. जे विद्यार्थी मराठीमध्ये या परीक्षेचं प्रिपरेशन करत आहेत त्यांच्यासाठी मराठी बुक्स अवेलेबल आहेत. जे विद्यार्थी इंग्लिश मधून या CETचं प्रिपरेशन करत आहेत
अशा विद्यार्थ्यांसाठी इंग्लिशमध्ये सुद्धा हे बुक्स अवेलेबल आहेत. तर अशा पद्धतीने या सीईटीचं प्रिपरेशन करा. सोबतच ग्लोबल ऑनलाईनची लाईव्ह बॅच जॉईन करायला विसरू नका. ती 13 जुलैपासून सुरू होत आहे. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरूच ठेवा. थँक्यू.